हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण स्कॉलरशिपचा मराठी गणित व इंग्रजी बुद्धिमत्ता याचे पेपरचं मालिका जी सुरू केलेली आहे त्यामधील हा 36वा पेपर इंग्रजी बुद्धिमत्ता. तर आपण पेपर पहा. Which prefix will you add to make the opposite of the word fortune? Fortune ला opposite बनवायला मिस फॉर्च्यून. पर्याय क्रमांक 2. Choose the correct alternative. Winter is cold, whereas summer is hot. Use similar word to mistake. For mistake, mistake ला काय सिमिलर समानार्थी शब्द एरर. Choose the correct alternative. The puppy is as soft as cotton. कापसासारखा पपी मऊ आहे. पुढे choose the correct alternative from the following to complete the puzzle. Onion, ONION आणि उभा काय बनेल मेज. मेज म्हणजे काय मका. It has a trunk. It has a 4 leg like pillar. Who is it? Elephant. Fill in the blank with correct alternative. They are proud of their nation. कुठलं their? पर्याय क्रमांक 2. THEIR. their. Identify the adjective. Adjective कोणता आहे? क्लासरूम, हेडमास्टर, फ्रॉम, टीचर. फ्रॉम. क्लासरूम नाव नाही, हेडमास्टर नाव नाही, टीचर नाव नाही. चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. वी शॅल डिस्कस डॉट डॉट युअर प्रॉब्लेम टुनाइट. वी शॅल डिस्कस दोन पर्याय नोंदवायचे. अबाउट युअर प्रॉब्लेम टुनाइट आणि नो प्रेपोजिशन. यूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड थ्रो. Yesterday he threw cold water on her head. Threw. पर्याय क्रमांक 4. What is the tense of the given sentence? We have been living in the house since 1940. Have been म्हणल्यानंतर कोणतं येईल? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पर्याय क्रमांक 3. Select the correct alternative showing passive voice of the following sentence. Mr. Desai is treating him. He is treated by Mr. Desai. पर्याय क्रमांक 2. He is being treated. He is being treated by Mr. Desai. Fill in the blank with correct pronoun. The book you are reading is mine. पर्याय क्रमांक 3. Find out the correct alternative for SMS language from the following sentence. Reach my office before 12. पर्याय क्रमांक 4. बिफोर त्याबद्दल before असं लिहिलं जातं. Pick out an adverb from the following sentence. Nitin reads quite clearly. ऍडवर्ब कोणता आहे? क्लिअरली. पुढे पहा. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. प्लीज गिव्ह मी युअर बुक सेड सुरेश टू मोहन. सुरेश सेड टू मोहन प्लीज गिव्ह हिम हिज बुक. पर्याय क्रमांक 3. गिवन बिलो is a short note written by the electrician to the owner of the house. Complete the note with the correct option. I have come to your house to repair your fan, but your house was locked. Please dot dot me as soon as you hope. Please काय म्हणेल? Ring me as soon as you come. मी घरी आलो होतो, तुमचं दार घरात बंद होतं. तुम्ही आल्यानंतर मला रिंग करा म्हणजे फोन करा. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? हेल्प द पुअर. कसलं आहे सेंटेन्स? इम्पेरेटिव्ह. पर्याय क्रमांक 4.
Fill in the blank with proper adjective for the following sentence. Mount Everest is the tallest mountain in the world. Choose the correct auxiliary verb from the option to fill in the blank. You work hard to get success. You have to work hard to get success. अगर पैसेज वरती पाठ पर्याय घेतो डायरेक्ट प्रश्न घेतो. According to passage, how must one work? Choose two option. काय कितवा दुसरा आणि चौथा. Steadily and consistently. Which technicity and patience. The topic of the passage is कशावरती टॉपिक आहे? Is to success in life. जीवनामध्ये यशस्वी होण्याचे मार्ग. Which of the following pair of synonyms you find in the passage? विरुद्धार्थी शब्द कोणते आहे? पेशंट, इम्पेशंट. दुसरा पर्याय. सक्सेस फेल्युअर नाही का? सक्सेस अनसक्सेस पाहिजे. पुढे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. अकॉर्डिंग टू द पॅसेज थिंग्स गो बियॉन्ड आवर कंट्रोल थ्रू indolence and carelessness. Guess the meaning of the word indolence. Choose the option. कोणता येईल? आयडलेन्स आणि लेझीनेस. चला बुद्धिमत्ता पाहू. चला दिलेला 40 काय जसं उलटा पेपर तोडलाय काय? 28 अक्षर मला उलट पुलट आहे पेपर थोडासा. तुम्हाला असेल व्यवस्थित. अक्षरमाला पाठ. अक्षरमाला दोन्ही पद्धतीचे आपल्याकडे लिहिलेल्या असल्या पाहिजे. एक आपली अक्षरमाला तिथे लिहून लिहिलेली असते. ही अक्षरमाला आपण पेपरला बसल्या बसल्या ही लिहायची असते. एमएची परीक्षा कधी आहे? दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून अक्षरांची किंमत त्याच्या अनुक्रमांकाच्या तिप्पट असल्यास खाली कोणते पद 27 ही संख्या दर्शवते? कोणता आहे पर्याय? तिसरा. यम वजा डी. यमची 13 आहे म्हणजे 33 39 आणि डी ची 4 म्हणजे 4 12 वजा केले तर 27. चला आणि प्रश्नचिन्हात जागी 37 58 98 170. 37 58 98 170. पहा काय संबंध त्याच्यामध्ये आहे. हा बोला. 37 37 21 58. ओके. यांचा गुणाकार केलेला आहे 21 37 अधिक 58. पुढं 8 40 40 58 40 98. ओके. 72 72 170 पुन्हा 170. अंकांचा गुणाकार फक्त एक त्याचं बरोबर आले. चला पुढे JC LE JC LE NB PL PI. चला नंबरिंग द्या. 10 3 12 5 14 बोला पुढे बोला. 1 2 च्या फरकाने
10, 12, 14, 16, 18. 3, 5, 7, 9, 11. 11 कोण येईल? आणखी आहे का कोण? आणखी चला 29वा पाठ. 29वा पाय एका गोष्टी लक्ष द्या. चौकोनाकडे लक्ष द्या. चौकोन काय होतोय? एक एकने पुढे जातोय घड्याळाच्या दिशेने. जे तो खाली आहे त्याच्यावरून कोणताच पर्याय कट? चौथा पर्याय कट. ओके. वर्तुळ पहा. वर्तुळ काय होतंय? 2 घरं पुढे सरकतोय. म्हणजे 2 घरं सोडून पुढे गेला घड्याळाच्या दिशेने. 2 घरं पुढे सोडून 2 घरे पुढे सोडून म्हणजे वरती कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला कोपऱ्यात येईल त्याच्यावर पहिला पर्याय कट होईल. आता राहिला कोणता? त्रिकोण. त्रिकोणामध्ये पहा. त्रिकोण देखील काय होतोय? 2 घरं सोडून पुढे जातोय. पर्याय क्रमांक तिसरा आहे. ओके चला पुढे. 30 ते 34 मध्ये काय म्हणले? पहिल्या पदाचा दुसऱ्याचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा आहे. चला पहिल्याचं दुसऱ्या 2 पर्याय नोंदवाय. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय आहे? आरशातलं प्रतिबिंब आहे. पाण्यातलं पण तसंच येऊ शकतं. ओके. मग आरशातलं म्हणलं तर कोणता पर्याय येईल? आरशातलं म्हणलं तर पर्याय क्रमांक 2. पाण्यातलं म्हणलं तर पर्याय क्रमांक 1. म्हणजे 2 आणि 1 दोन्ही पर्याय नोंदवलेले हवे. H 11N एका पडपड करते. H 11N ला C6I तर P 19V. चला कोण सांगताय? सरेश आणि एन मध्ये 5चा फरक आहे आणि एचा क्रमांक 8 आहे. 8 अधिक 3 करायचं. सीचा क्रमांक काय 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 एच आणि एन मध्ये काय? एच आणि एन मध्ये 5चा फरक आहे. क्रमांक सांग. एचा 8. हा एनचा 3 एनचा नाही येते 14 मी असं 14. हा बोल. 8 अधिक 3 11 येते. मधल्यासाठी 3 11 आणि 11 आणि 3 14. हा आणि याच्यात मध्ये 6 आहे. जी लिहिले तिथं. तिथं जीच्या जागी 6. सीचा 3 + 3 = 6 आणि 3 चा वर्ग 3 6 3 9. आणि 2 16 आणि 3 = 19 आणि त्याच्यावर 22. मग के 14 आणि क्यू येणार. के 14 क्यू काय आहे? के 14 केचा 11 3 14 आणि 17 असं. बाकीचं कोणाचं तसं जुळत नाही. ओके. डायरेक्ट असं म्हणजे पर्याय कट पद्धत तू वापरली एक प्रकारे. 14 3 17. आता 14 काय तुम्ही सगळे पर्याय तुला चेक करायला लागले. असा काय संबंध जुळतो का? दुसरा काय? हे पर्याय कट पद्धत. 8 आणि 14 22. 22 निम्पट 11. 9 अधिक 3 12. 12 निम्पट 6. 8 14 22. 22 ची निमपट इथे 11. 14 8 22. 22 ची निमपट 11 कुठे? 12 येते ना. मध्ये 11 14 तिथे पण एकच आहे. हे चालू क्रमांक 8 आहे. तसं मग 8 वजा 5 केलं तर पुढच्या वजा 5. ओके. मग 16 आहे ना त्याचं वजा 5 करायचा 11. 11 वजा 5 बरोबर 6. तसं 19 वजा 5 बरोबर 14. म्हणजे हे डायरेक्ट उत्तर. हे पर्याय न बघता ते उत्तर ते काढून मग पर्यायामध्ये जाऊ शकतो. मी याला म्हणायचं सोडवलं आणि तुम्ही वापरली पद्धत पर्याय करा. चला पुढे. 312 ला 36 तर 437 ला किती? बोला. 312 तर 3 3चा घन अधिक 2चा अधिक 1चा घन अधिक 2चा घन बरोबर 36. 4चा घन अधिक 3चा घन अधिक 7चा घन बरोबर 434. आणि असं बनवतो. हे पहिल्यांदा घन घेतले म्हणून दुसरं सांगा. 3 अधिक 1 अधिक 2 बरोबर 6. 6चा वर्ग 36. ओके. 4 अधिक 3 अधिक 7 बरोबर 14. 14चा वर्ग 196. तर इथे पहिल्यांदा काय केलं की 312 मध्ये
सगळ्यांचा घन, 3 चा घन, 1 चा घन आणि 2 चा घन. 3 चा 27, 1 चा घन 1 आणि 2 चा घन 8. 27 आणि 8 35 आणि 1 36. मग इथं काय दिलेले 36 दिले. मग तसं 437 याच्यामधल्या घनांची बेरीज केली. 4 चा घन 64, 3 चा घन 27, 7 चा घन 343 याची बेरीज केली तर 434. आणि दुसरं काय केलं की याच्यामधल्या अंकांची बेरीज केली. 6 चा वर्ग, मग 437 मधल्या अंकांची बेरीज 14, 14 चा वर्ग 196. ओके, दोन्ही पर्याय योग्य आहे. तर अजून वेगळा कोणाचा विचार आहे का? नाही. चला 232 ला 144, 232 ला 144, तर 324 ला हा पुढे कुठे 12, 144, आणि 8 त्रिक 24, 24 चा वर्ग 576. अजून वेगळं एकच पर्याय, एकच आहे. पुढे हात, हस्त, अंबर, पर्याय 2 नोंदवायचे. हाताचा समानार्थी शब्द हस्त आहे. अंबर, अंबर म्हणजे आकाश, आकाशाचा समानार्थी शब्द एक पर्याय 3 येईल आणि दुसरा अंबरचा समानार्थी शब्द वस्त्र. पवन म्हणजे वारा, पवन म्हणजे वारा, राजे म्हणजे कमळ, आणि आकाश आणि वस्त्र म्हणजे अंबर, अंबरचं वस्त्र पण आहे. एका टेबलावर हिंदी, मराठी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र अशी 7 पुस्तके एकावर एक रचून ठेवली. हिंदीचे पुस्तक हे इंग्रजीच्या वर, जसं सांगितलंय तसं करायचं. हिंदीचे पुस्तक एक वेगळ्या वेगळ्या करा, जशी मांडणी तशी. हिंदीचे पुस्तक इंग्रजीच्या वर, पहिल्यांदा एक. नंतर काय म्हणलंय? हिंदीचे पुस्तक हे इंग्रजीच्या वर व राज्यशास्त्राच्या खाली. राज्यशास्त्र इथे, राज्यशास्त्र या पहिल्या वाक्यावरून ही रचना झाली. भूगोलाचे पुस्तक राज्यशास्त्राच्या वर, राज्यशास्त्राच्या वर भूगोल, हे लगेच लक्षात आलं. भूगोलाचे पुस्तक राज्यशास्त्राच्या वर आहे, पण सर्वात वर नाही, ज्याच्यावर दुसरं कोणतं आहे. इंग्रजीचे पुस्तक मराठीच्या वर आहे. आता इंग्रजीचे पुस्तक मराठीच्या वर, मराठी त्याच्यावर इंग्रजी. आता हा मराठी कुठं आहे माहीत? मराठीचे इंग्रजी पुस्तक मराठीच्या वर आहे. ओके ओके, इंग्रजीचे पुस्तक मराठीच्या वर आहे, म्हणजे या इंग्रजीच्या खाली येणार आहे मराठी. आता राहिलं कोणतं पुस्तक? ते वरचं. सर्वात खाली गणिताचे पुस्तक असेल, सर्वात खाली गणित, मग राहिलं कोणतं? इतिहास. ते कुठं असणार आहे? सगळ्यात वर. कारण इथं काय म्हणले भूगोलाला? भूगोलाचे पुस्तक सगळ्यात वर नाही, म्हणजे त्याच्यावर दुसरं कोणतं तर राहिलेलं पुस्तक. मी अशी रचना केली तर वरील नुसार वरून 5वे पुस्तक इंग्रजी, सर्वात मध्यभागी पुस्तक हिंदी. चला वेनाकृती पहा. सोबतच्या आकृतीनुसार अयोग्य विधान कोणते? 2 पर्याय नोंदवा. पत्रकार व लेखक आहे पण कलाकार नाहीत असे 11 जण आहेत. म्हणजे बरोबर आहे. 18 लेखक कलाकार आहेत. लेखक आणि कलाकार दोन्ही मध्ये किती आहेत? 15 आहेत. 18 लेखक आणि कलाकार आहेत. लेखक पण आहेत कलाकार पण आहेत, असे किती? 15 आहेत. कलाकार असलेले 7 जण पत्रकार व लेखक आहे, म्हणजे सगळ्यात येणार ती. दुसरा ऑप्शन आहे ना, तर तुम्ही म्हणता की 15 कसं त्यात 7 पण यायला पाहिजे ना, कारण ते पण लेखकच आहेत आणि ते पण कलाकार. ओके ओके ओके, हे 7 पण त्याच्यामध्ये काउंट केले तर चालेल, कारण फक्त असा शब्द नाही वापरला. फक्त लेखक व कलाकार आहेत असते म्हणले असते तर मग ते 15 आलं असतं. लेखक आणि कलाकार आहेत म्हणल्यावर ते 15 पण येतील आणि 7 पण त्यात काउंट करायला लागेल. ओके. चौथा भाग, पत्रकार किंवा कलाकार आहेत पण लेखक नाही, लेखकचा वजा करून टाकायचे. असे 38 आहेत. चुकले तिथं किती होत आहेत? 19 आणि 22 41. पुढे 2 पर्याय नोंदवा. मग कोणते 2 पर्याय नोंदवले?
2 आणि 4 चुकीचे. अयोग्य. ओके, 2 आणि 4 म्हणजे 1 आणि 3 बरोबर आहे. तिसरं बरोबर आहे. कलाकार असलेले 7 जण पत्रकार व लेखक आहे. बरोबर. जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्या दिवशी गांधी जयंती कोणत्या वारी आली असेल? शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर आणि विचारलेला आहे 2 ऑक्टोबर गांधी जयंती. त्या दिवशी दुसरे काहीतरी असतं रे. काय असतं 2 ऑक्टोबरला? हा, कारण आता एक लक्ष घ्या, सरकार बदलले म्हणल्यानंतर काय होतं ते महात्मा गांधीला देत नाही लक्ष, ते लाल बहादूर शास्त्री. म्हणजे प्रश्नामध्ये ते तर बदल होणार आहे. कसं शिक्षक दिन मंगळवारी आला तर गांधी जयंती विचार 5 सप्टेंबर. 5 7 12 7 19 26 27 28 29 30 इथे 1 ऑक्टोबर रविवारी 2 ऑक्टोबर सोमवारी. ही एक झाली पद्धत. आता दुसरं पाहिलं 5 सप्टेंबरचा दिलाय मंगळवार, 2 ऑक्टोबरचा काढायचा, दिवस मोजायचे. सप्टेंबरचे दिवस किती असतात? 30. त्यातलं 5 तारखेचं दिलेलं आहे, राहिले किती? 30 मधलं 5 गेले 25 आणि ऑक्टोबरचे 2 25 2 27 भागिले 7 करा, 6 दिवस मागे राहतात. 6 दिवस आपल्याला पुढे जायचं. म्हणजे 1 दिवस मागे गेलं तरी चालते की ते 5 1 दिवस मागे गेला सोमवारी, ते 6 दिवस पुढे काउंटिंग करत जा, काय हरकत नाही. चला पुढे. दिलेल्या प्रश्नाकृती पाण्यातील प्रतिमा 3 वर्ण पाहिलं तर 3 वर्ण पाहिलं तर पाण्यातील प्रतिमा पहिलं कट चौथं कट होईल. त्या एल वर दुसरं कशावरनं कट केलं? 3 वरूनच सगळंच होत आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला सगळंच कट होते म्हणजे उत्तर काय द्यायचं? 39 झालं. 40वा प्रश्न. 40वा प्रश्न आरशातील प्रतिमा पहा. 3 वरनच पहा. 3 वरनं कोणतंच कट होत नाही. त्याला ती तिरकी रेष त्याच्यावर नाही काय कट होत नाही. एल वरनं कट होते. एल वरनं पर्याय क्रमांक 3 कट होतोय. ओके, त्याच्यावरनं एल वरनं तिरकी रेष तिथे दिली, जागा बदलली. ओके, राहिला पहिला दुसरा पहा परत. यस वरनं पर्याय क्रमांक 2 कट होते. उत्तर पर्याय क्रमांक 1. त्याला जे के एफ त्याचा आरशातलं जे के पहिला कट एफ वरनं दुसरा पण पर्याय कट होईल. जसे तसे हे दिले ना. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. त्याला लयबद्ध मांडणीमध्ये 5 कितीचा गट होतोय? 5चा. 5चा गट काय होतोय? 40 40 440 40 440 40 440 40 440. ओके, त्याला मनोऱ्याचं पहा. मनोऱ्याचं कुणाचं चुकलंय? मनोरा 43 45. कुणाचं चुकलंय? 43 45. इथं अगदी सोपं आहे. उतारे म्हणजे हक्काचे मार्क आहे. हे मनोरा म्हणजे 100% मार्क मिळणारा. पुढे लयबद्ध मांडीत प्रश्नचिन्ह जागी. चला काय होतं? कोणता गट होते पहा. इथे 4 वेळा टी बी हे म्हणल्यानंतर काय होते पहा. 4 वेळा पी एकदा क्यू, 4 वेळा आर एकदा एस, 4 वेळा टी यू, 4 वेळा व्ही. म्हणजे पी क्यू आर एस टी यू व्ही ही अक्षरं घेतलेली आहेत. एका समारंभात 40 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होती? 40 जण आहेत. जे 40 जण पहिला किती जणांशी करेल? राहिलेल्या 39 जणांशी करेल. आता इथं जेव्हा 1 पासून 39 पर्यंत बेरीज करायची असते तेव्हा 39 नंतर येणारे 40 भागिले 2 हे गुणे 39 गुणे 78 0 780 हस्तांदोलने होती. घड्याळात 4:30 वाजता
12 हा अंक उत्तर दिशा दर्शवत असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल? आग्नेय. चला दिशा चक्र काढूया. घड्याळ काढायचे, घड्याळामध्ये 4:30 दाखवायचे, त्या ठिकाणी दिशा काढायची. दिशा चक्र काढायचं. घड्याळ करा. घड्याळामध्ये काय किती वाजले? किती वाजले? 4:30. म्हणजे इथे हा फिक्स आहे. 4 3 4 त्याच्यामध्ये आता काय म्हणलेलं आहे? आता या ठिकाणी 12 हा अंक उत्तर 4:30 वाजता 12 हा अंक उत्तर दिशा म्हणजे हे ऊ आहे. इथं कायच चुकलेलं. ऊ ई उ आ ड न प वा. विचारले काय? तास काटा कोणती दिशा दर्शवेल? तास काटा कोणीकडे आला? आग्नेय. चला गटाचा हा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता येईल? मला कोण सांगताय? कोण सांगते? 8 बोला. 14 4 5 4:20 28 28 नेमकं 14. 4:20 28 नेमकं 14. ओके. 3 21 21 9 30 30च्या निम्मे 15 6 7 42 42 12 54 च्या निम्मे 27 9 8 72 8 80 80 च्या निम्मे 40 या ठिकाणी उत्तर येईल. पुढे चिन्हाची लयबद्ध मांडणी पहा. काय होतंय? आधी त्रिकोण, मग त्रिकोण, एक चौकोन, पुन्हा 2 त्रिकोण, उलटे, एक फक्त सरळ त्रिकोण होता ते उलटे झाले. नंतर तो चौकोन आहे तो फिरला, त्याला टिंब घड्याळाच्या दिशेने फिरला. पुन्हा 3 त्रिकोण झाले. आता इथं उलटे होते ते सरळ झाले. पुन्हा ते फिरला. पुन्हा 4 त्रिकोण फक्त सरळ होते ते उलटे होणार. पुन्हा हा त्या चौकोनातला फिरणार, डाव्या बाजूला देणार टिपकाई. पुन्हा 5 त्रिकोण फिरला. ओके. एका सांकेतिक भाषेत बच्चाला शावक, शावकाला कोकरू, कोकराला वासरू, वासराला शिंगरू, शिंगरूला बच्चा म्हणते. तर हरणाच्या पिल्लाला काय म्हणाल? हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? शावक. मग शावकाला काय म्हणलं? कोकरू. उत्तर येईल कोकरू. त्याला गटात न बसणारा 972 756 412 856. बोला गावडे. 9चा वर्ग 81 9चा वर्ग 81 वजा 9 केलं. ओके. म्हणजे त्या संख्येच्या पुढं 7चा वर्ग 49 वजा 7 42 असायला पाहिजे. 42 असायला पाहिजे. ओके. 4चा वर्ग 16 वजा 4 12 आणि 8चा वर्ग 64 वजा 8 56. ओके. दुसरा पर्याय. ओके. पर्याय क्रमांक 2. अजून कोणाचं काय वेगळं? बोला. 9च्या आधीची संख्या 8 वाट 72. ओके. 7च्या आधीची 6 45 पाहिजे तिथं. पुढं 4च्या आधीची 3 त्यातली 12 आणि 8च्या आधीची 7 7 56. ओके. अगोदरची घेतली का एन वर्ग वाचा एन केलं तरी चालतंय. मी दोन्ही पद्धती काही चुकीच्या नाहीये. जास्त योग्य कोणती पद्धत असेल तू सांग. एन वर्ग वाचा एन. बरोबर आहे, पण आपल्याला 8वीचे विद्यार्थी आहोत आपण, त्या पद्धतीने विचार पाहिजे. चला पुढे. KLON GHSR IJRQ BCHW बोला. हे अक्षर मला आला का नाही? 2 मार्क गेले का खिशात? मी डोकं न चालवता. काय म्हणले? KLON GHSR IJRQ IJRQ. तिथं काय पाहिजे होतं?
QP पाहिजे होतं. IJQP. चौथं BCXW. BCXW. तुम्ही हे किती डोकं फोडावं लागलं असतं पुढे मागून नंबर घ्यायला. हे जर लिहिलं असतं तर हे काय लगेच मिळाले असते ना 2 मार्क. चला पुढे 54वा. आतमध्ये सगळीकडे फुल्याच आहेत त्याच्यावर काय वेगळं निघत नाही. नंतर चिन्हाचा क्रम पाहिला तर काय होतंय. हा प्रत्येक गोल अधिक चिन्ह आणि अधिक चिन्ह आहे ना 2 चिन्ह सलग येत आहेत. पण पर्याय क्रमांक 2 मध्ये ते चिन्ह म्हणजे तर हे आता तू जर मी तुला सांगतो मी काय सांगितलं तुम्हाला की चिन्ह पहा काय आहे ते. साधी आज गुणिलेची चिन्ह सगळीकडेच कॉमन आहे त्यामुळे त्याचा काय संबंध येतो का नाही. आता ही चिन्ह पहा कुठे आहे ते षटकोन. आता हे चिन्ह या ठिकाणी आहे हे चिन्ह या ठिकाणी आहे पंचकोनामध्ये पहा या ठिकाणी अधिकचं चिन्ह आणि या ठिकाणी अधिकचं चिन्ह. चौकोनामध्ये पहा या ठिकाणी अधिकचं चिन्ह आणि या ठिकाणी आहे. आता इथं जर तुम्ही आतमध्ये गुणिलेची चिन्ह कॉमन आहे म्हणून ती लिहिली नाही याच्यात काय फरक पण काय नाही. आता इथे पहा मी चिन्हांचा क्रम लागला की जर मी घड्याळाच्या दिशेने पाहिलं तर मला काय पहिल्यांदा काय इथं सुरुवात मी सगळीकडे करणार वर्तुळात अधिकचं चिन्ह लगेच घड्याळाच्या दिशेने अधिक वर्तुळात अधिक चिन्ह लगेच घड्याळाच्या दिशेने काय पाहिजे होतं इथं अधिकचं पाहिजे. ओके ते इथं दिले. इथे वर्तुळात अधिक चिन्ह लगेच अधिक वर्तुळात अधिकचं चिन्ह लगेच घड्याळाच्या दिशेने. ही बघण्याची एक दृष्टिकोन आपला निर्माण झाला पाहिजे. मी या गोष्टीनं बघायचं असती पद्धत हे तुम्हाला माहिती झालं पाहिजे. आज चला पुढे पेपर कुठे गेला किती झाले 54 55 कुठे आहे. चला 55 पहा 2 9 28 2 9 28 65 126 216 चुकीचे पद बोला गावडे बोला. 1 चा घन 1 अधिक 1 2 चा घन 8 अधिक 1 3 चा घन 27 अधिक 1 4 चा घन 64 अधिक 1 5 चा घन 125 अधिक 1 6 चा घन 216 अधिक 1 217 असा आहे. इथं 217 पाहिजे. चला पुढे मधोमध आडवी रेघ पुसल्या तयार होणारे त्रिकोण व मूळ आकृती त्रिकोण याच्यामधील फरक किती. आता याच्यामध्ये अगोदर मूळ आकृती मधले पाहू त्रिकोण किती आहे तर नंतर रेष पुसून आपण त्या ठिकाणी त्रिकोण काढूया. पहा या ठिकाणी मला अगोदर आकृती काढूया. बरोबर आहे का आकृती 1 2 3 4 5 6. चला याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत सांगा. 1 2 3 4 6 किती झाले 5. दोघांचा 1 2 2 3 1 4 3 6 2 5 2 5 चा पण होते. किती झाले 5. तिघांचा 1 2 3 एकच. चौघांचा नाही 5 जणांचा 6 जणांचा म्हणजे आकृती किती आहेत. आता रेष पुसून टाकली. आता नंबर काय होती 1 2 3 एवढेच येतील नंबर. चला सिंगलच्या 1 2 3 3 होती. दोघांचा तिघांचा ठिकाणी 3 यातला फरक 8चा. दिवस महिना वर्ष ही दर्शवणारी आकृती कोणती. आज संध्याकाळी पहा हा तुम्हाला व्हिडिओ पडेल वेन आकृतीची रचना कशी करायची. आता तुम्हाला हा 5वीच्या लेवलचा आहे. दिवस महिना वर्ष दिवसाचा महिना बनतो वर्षात महिन्याचा वर्ष त्यावर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. घडी उलगडल्यानंतर पहा मधल्या गोलावर नाही कोणता पर्याय कट होत
पहा याच्यावरून कोणता पर्याय कट होईल पहा. त्याच्यावरून हे इथं आहे ते इथे जाईल, इथं आहे ते इथे जाईल, इथे जाईल. त्याच्यावरून कोणता पर्याय कट होतोय? नाही कोणता. याच्यावरनं हे इथे जाईल, जे आरशातलं याचं पाण्यातलं इथे जाईल. त्याच्यावरनं पहा पहिला दुसरा तिसरा. चला मुलांना सूचना देताना काही सूचनांसाठी अक्षरे वापरली जातात. जसे ए म्हटली की ऐका, बी म्हटली की वाचा, सी म्हटली की लिहा. याप्रमाणे सूचना दिल्या. मुलांनी लिहिण्यापूर्वी म्हणजे काय? सी म्हटले की लिहा. लिहिण्यापूर्वी म्हणजे अगोदर लगेच किती वेळा ऐकले असावे. ऐकले म्हणजे ए सी किती वेळा आले? 5 वेळा. चला पुढे खाली बघा. गटात बसणारा पद 9/17, 16/30, 36/71. गटात बसणारे पद बोला. 9 ची दुप्पट 18 वजा 1, ओके. 16 ची दुप्पट 32 वजा 1, 36 ची दुप्पट 72 वजा 1, तसं मग 10 ची दुप्पट 20. एक झाला, एक पर्याय झाला. दुसरा चिकने काय बोलायचं नाही काय? आपण मूग खाऊन आले तर मुगाचे लाडू नाही ना? नाही खाल्ले. दुसरा काय पर्याय? अरे इथे वर्ग संख्या आहे. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5, 6चा वर्ग 36. इथे दुसरा तिसरा चौथा सगळे वर्ग संख्या आहे. खाली काय होईल? सर मग खाली जर मूळ संख्या त्यामुळे मग तिसरा पर्याय येईल. हो की. कितवा प्रश्न हा? 60वा. तिसरा पर्याय काय? तिसरा वरती वर्ग संख्या आहे 25 आणि खाली 17, 21, 71, 19 नाही झाला काय त्यात. या मूळ संख्या म्हणजे कोणती? 25च्या खाली 73 मूळ संख्या. वर वर्ग संख्या खाली मूळ संख्या. चला पुढे गेला प्रश्न. WKC नंबर सांगा. 23, 11, 3. कसले मूळ संख्या बोला. मग कुठला बी. बीचा 2 नंबर आहे. एक झाला पर्याय. अजून एक विषम संख्या. आता इथे याच्यामध्ये चालू शकतो. विषम संख्या नंबर 1 बघा. एक आयचा 9. तर एका संख्येतील भाषेत 2 गुणिले 3 बरोबर 72 घेऊन द्या मला. हे पहा जेव्हा छोटा असं असतं ना याच्यामध्ये मात्र अडचण येते. संबंध जोडतात. जास्त असले तरी मग काय अडचण येत नाही. 2 गुणिले 3 72, 3 गुणिले 3 243, 4 गुणिले 6 2304. 2 गुणिले 5 किती? बोले 2 चा घन 8, 3चा वर्ग 9. इथं घन करायचं इथे वर्ग. इथं कोणतं का तसं 3चा घन 27 आणि 3चा वर्ग 9. 27 गुणिले 43, 4चा घन 64 आणि 6चा वर्ग 36. ते 2चा घन 8, 5चा घन 125, 1000. अजून वेगळा बोला. मी काय केलंय 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9. हे दोघांना 25 5 चा वर्ग येणार ना? 25. ओके 25 आहे. लक्ष आहे. बोला. मग 4 गुणिले 9 36. म्हणजे 2चा वर्ग आणि 3चा वर्ग. 3 चा वर्ग 9 आणि त्याची पहिली संख्या गुणिले 2. तिथं 36 येते. 36 ची दुप्पट. तसं 3 चा वर्ग 9, 3 चा वर्ग 9. 9 × 81 त्याची तिप्पट 81 ची तिप्पट. इथे दुप्पट केली इथे तिप्पट. इथं पहिल्यांदा 2 होते म्हणून दुप्पट. पहिल्यांदा 3 म्हणून तिप्पट. 4 चा वर्ग 16, 7 चा वर्ग 36 यांचा गुणाकार 576.
576 चौपट चौपट. हा, 2 तुमच्या वर्ग 4 5 वर्ग 25 25 100 100ची दुप्पट 200. ओके चालेल. कुठे त्यापेक्षा हे जास्त सोपं आहे. घन आणि वर्गचा गुणाकार सोपं आहे. चला पुढे हुबेहूब दिसणारी 63 पर्याय क्रमांक 3. हा बघू ना आपण काय दिलंय ते. 63चं तुझ्या एकट्याचं चूक दिले का सगळ्याचं चूक दिले? 63चं 3 दिलाय पर्याय. कुठली तुझी जाऊ दे. काय आता पोरं बारकी ती त्यामुळे होतं असं होत आहे कधी कधी. समज चाहिए आपको. खाली दिलेली विधाने सर्व विद्यार्थी सुशिक्षित आहे. सर्व सुशिक्षित वाचक आहे. याची पहिल्यांदा वेळाकृती रचना करायची. आज संध्याकाळी तुम्हाला हा देखील व्हिडिओ तुम्हाला पडेल कशी रचना करायची. त्यातलं पहिल्यांदा सर्वची घ्यायची. सर्व विद्यार्थी सुशिक्षित आहे. सर्व विद्यार्थी सर्व आहे त्या आतमध्ये घालायचे. सर्व विद्यार्थी सुशिक्षित याला नाव द्या विद्यार्थी. सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणी सुशिक्षित. सर्व विद्यार्थी सुशिक्षित आहे. पुन्हा दुसरं काय सांगितलंय? सर्व सुशिक्षित वाचक आहे. मी सर्व सुशिक्षित म्हणजे या वाचक मध्ये घातले काय हे येणार आहेत वाचक. आता ही 2 विधानं जरी काही चुकीची वाटत असली तर ती सत्य मानायची. आता अनुमान 4 अनुमान दिले. पहिलं सर्व सुशिक्षित विद्यार्थी आहेत. सर्वच्या सर्व सुशिक्षित विद्यार्थी आहेत का? नाही. कारण यासारखे असे अनेक असू शकतात. सर्व विद्यार्थी सुशिक्षित आहेत पण सर्व सुशिक्षित विद्यार्थी नाही. इथं काय होऊ शकतं? काही सुशिक्षित विद्यार्थी असं पाहिजे. म्हणजे पहिलं चुकीचं आहे. दुसरं सर्व विद्यार्थी वाचक आहेत. सर्व विद्यार्थी सुशिक्षित आहेत आणि सर्व विद्यार्थी वाचक आहेत म्हणजे बरोबर आहे. हे सर्व हे आहेत हे सर्व हे आहेत म्हणजे नंतर सर्व विद्यार्थी वाचक आहेत बरोबर. तिसरं काही वाचक विद्यार्थी आहेत. काही वाचक विद्यार्थी आहेत बरोबर आहे. सर्व विद्यार्थी वाचक आहेत आणि काही वाचक हे विद्यार्थी आहेत. म्हणजे या वाचक मधले जे आहेत त्यामध्ये वेगवेगळे असतील. लेखक असतील वाचक असतील अजून काय कसले कसले असतील हे याच्यावरून समज लक्षात येत नाही. पण प्राणी वगैरे असं घेतले की त्याच्यावरून लगेच लक्षात येतं. त्यामुळे तिसरं बरोबर आहे. चौथं सर्व वाचक विद्यार्थी आहेत. सर्व वाचक विद्यार्थी का? काही वाचक विद्यार्थी. त्यामुळे चौथं चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक कोणता येतो का? पर्याय क्रमांक 4 नाही 2 पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. चला पुढे 65 पान हे त्या ठिकाणी जोडायचे. त्या याच्यावरनं पाहिलं परीक्षा नळीसारखा आकार. पहिला तिसरं कट होईल राहिलं दुसरं चौथं. पुन्हा पहा त्याच्यामध्ये चौथं कट होते कापलेल्या भागावर. ओके दुमडून कागद पास दुमटलेला कागद कागदाची घडी कशी घातली पहा. आपण ते घेतो काढून आपण या ठिकाणी पहिल्यांदा या पद्धतीनं घडी घातली नंतर या ठिकाणी घडी घातली आणि या ठिकाणी त्रिकोण कापले. आता ही घडी घातली तर हा कोपरा इथे येणार त्यामुळे याचं या ठिकाणी उघडला हा कोपरा उघडला या ठिकाणी असे होईल. आता जेव्हा हे भाग इकडे उघडले तेव्हा हे त्रिकोण या ठिकाणी हा कोपरा या ठिकाणी जातो त्यामुळे इथे 2 आणि हे खाली 2 असे हे 4 त्रिकोण येते. पर्याय क्रमांक 3. तर लपलेली आकृती शोधा. 67 पहिला पर्याय आहे. तिरक्या रेषेवरनं पाहिलं तर त्याच्यावरून आपल्याला ते लक्षात येते. तर 3 12 39 120 3 12 39 120 यामध्ये प्रश्नचिन्हासाठी काय बोला. 3 12 मधला 9चा करू. ओके 12 आणि 39 मधला 27 चा. ओके 39 आणि 120 मधला 81 चा. ओके आता 81 ची तिप्पट होणार तर 81 ची तिप्पट 343. ओके 120 अधिक 343 363 463 343 343 आणि 120
243 येते कर. ते म्हणले 343 म्हणून ते लिहिली जा 200. हा बोला. 3 अधिक 1 4 4 ची तिप्पट 12 3 अधिक 1 ओके 3 अधिक 1 4 4 ची तिप्पट 12 12 अधिक 1 13 13 13 ची 13 तिप्पट 39 ओके 39 40 40 ची तिप्पट 120 120 अधिक 120 121 ची तिप्पट 420. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे जास्त योग्य. याचं पण हे काय चुकीचं नाही आहे, पण त्यापेक्षा हे सोपं होतं. अधिक 1 ची तिप्पट 363. ओके पुढे चिन्हाची मालिका पहा का गट पहा कितीचा होतोय 5चा अधिक गुणिले अधिक वजा भागिले अधिक गुणिले अधिक वजा भागिले अधिक गुणिले अधिक वजा भागिले अधिक गुणिले अधिक वजा भागिले. ओके मोहन आणि त्याचे वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 3:8 आजपासून 12 वर्षाचं त्यांचे गुणोत्तर एकाच 2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती. आजचं गुणोत्तर आहे मोहन आणि वडील. पहिल्यांदा मोहन आहे म्हणजे मोहन नंतर वडील. तिथं आजचं गुणोत्तर आहे 3:8 म्हणजे 3x वडिलांचं 8x. 12 वर्षानंतर याचं होईल 3x अधिक 12 आणि वडिलांचं होईल 8x अधिक 12 तर त्याचं गुणोत्तर एकाच 2 हे गुणाकार करा. हे 2 निघून गेलं 6x अधिक 24 बरोबर 8x अधिक 12. हे 12 इकडे घ्या, हे 6x तिकडे पाहिजे म्हणजे 24 वजा 12 बरोबर 8x वजा 6x म्हणजे 2x बरोबर 12 x बरोबर 6 म्हणजे आजचं वडिलांचं वय 6 गुणिले 8 48 वर्ष येईल. पुढे समीर रांगेत एका रांगेत समीरच्या पुढे 25 मुले आहेत. मध्यभागी असणाऱ्या राखीचा क्रमांक 23 आहे. तर शेवटून 5वा क्रमांक असणारा प्रकाश व समीर यांच्यामध्ये किती मुलं आहेत. रचना करा, तेवढी करू नका. हा मध्यभागी असणारा राखीचा 23वा क्रमांक राकेश 23 काय म्हणलेलं आहे समीरच्या पुढे 25 मुलं आहेत म्हणजे 23वा हा आहे. याच्या मागे म्हणजे इथे पुढे 22 जण आले. ओके आणि मागे काय म्हणले समीरच्या पुढे 25 मुलं आहेत. 24 25 म्हणजे 26वा नंबर कोणाचा आहे समीरचा. तेव्हा समीरच्या पुढे 25 मुलं आहेत. शेवटून 5वा असणारा प्रकाश आणि समीर शेवटून 5वा 4 सोडले तर इथे समीर आहे आणि मग हा 5 नंबरचा समीर आहे. 5 आणि याच्यामध्ये शेवटून 5वा असणारा प्रकाश समीर प्रकाश शेवटून 5वा असणारा प्रकाश आणि समीर याच्यामध्ये किती मुलं एकूण हा मध्यभागी आहे म्हणजे एकूण मुलं किती आहेत 22 45 एकूण मुलं आहेत. त्यातनं मागे 4 घेतली तर मग याचा नंबर किती आहे 41 आणि याचा नंबर आहे 26. त्याच्यामध्ये किती येते 41 वजा 26 करायचं का 2 मार्क जाणार आहेत आपली. इथं काढा मोजा ते पुन्हा काय जादा निशा काढाव्या लागणार नाहीत ना. बरोबर आहे का 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 आणि 41 मध्ये किती आली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बरोबर आहे का 14 हा 41 वजा 15 वजा 14 तुम्ही वाजा येत नाही ना पर्याय तिथं 15 पण असतो ना येते की 14 हो की येते की पण 41 वजा 26 केले तर उत्तर 15 येते. तू पोरं लिहून टाकता तो 2 मार्क जाणार कुणाचे माझे जाणार आहे तुमचे जाणार. विषयाची परीक्षा बघायची बरं याला किती वेळ लागला मध्ये करायला
नाही ना, घालवायचे नाहीत ना 2 मार्क आपल्याला, म्हणून ही कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, रेषा ओढणं गरजेचं आहे. पुढे खालील प्रश्नात एकाच घनाची पृष्ठे 4 वेगळ्या स्थितीत दाखवलेले आहेत. 5च्या विरुद्ध असणारा पृष्ठ शोधायचे. 5च्या विरुद्ध कोण नाहीये? 5च्या विरुद्ध पहिल्या याच्यामध्ये 2 3 दिसताना 2 3 नाहीये. पुन्हा 5च्या विरुद्ध 4 नाहीये, 6 नाही. राहिला कोण? 1. 5च्या विरुद्ध 1. जे 2 याच्यामधनच उत्तर आहे. पुन्हा 73 व 5 17 12 प्रश्नचिन्ह 23 5 47 30 8 57. बोला बोला सर ते जर असलं तर ते क्रमाने मांडले ना तर चला 5 8 12 17 23 30 30 नंतर 47 57. बर बोला. पाचचा नाममधला 3 4 5 6 7 6 आणि 8चा पाहिजे म्हणून 8 मिनिटं 38. इथे 9. ओके, इथे 10. बरोबर आहे. चढत्या क्रमाने मांडा. एका सांकेतिक भाषेत स्विफ्ट SWEET हा PSBAQ हे NMMS ला येतात बरं काय. तर क्वाईट UUITE हा शब्द कसा लिहिला जाईल? बोला. नंबर द्यावे लागतील. नंबर द्या. 19 23 5 5 20. चला इथे नंबर द्या. 16 19 2 1 17. चला इथे वजा 3 वजा 4 वजा 3 वजा 4 वजा 3. इथे क्यू चा नंबर सांगा. 17 21 9 20 5. इथे वजा 3 वजा 4 वजा 3 वजा 4 वजा 3. 17 वजा 3 14. 21 वजा 6 4 17. 9 वजा 3 6. 20 वजा 4 16. 5 वजा 3 2. सांगा 14 नंबर. एल एल पुढं यू एफ पी बी. इथं पर्याय कसं वापरायचं आहे? पण NMMS ला दरवर्षी हा प्रश्न असतोच. अधिक 2 3 वजा 2 वजा 1 अधिक 1 वजा 3 अशा पद्धतीने असतात. जर भागिले म्हणजे वजा, भागिले म्हणजे वजा, गुणिले म्हणजे अधिक, बेरीज म्हणजे गुणिले, वजाबाकी म्हणजे अधिक. तर इथं काय दिलेलं आहे? 4 गुणिले 2 अधिक 3 भागिले 1 वजा 3. गुणिले म्हणजे हे अंक 4 2 3 1 3. गुणिले म्हणजे अधिक, अधिक म्हणजे गुणिले, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे अधिक. कसं झालं तुम्ही आपण अधिकाकडे? गुणिले म्हणजे बागुले. गुणिले कुठं होतं? इथं इथं भागिले. 4 भागिले 2 गुणिले 3 वजा 1 अधिक 3. भागाकार केला 2 गुणिले 3 वजा 1 अधिक 3. गुणाकार केला 6 वजा 1 अधिक 3 5 अधिक 3 तर 8. ओके, धन्यवाद.